नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मंडळी, मी तुमचा मित्र ॲडव्होकेट मनीष रणशूर, तुमचा लीगल आणि बिझनेस कोच. आपल्या बिझनेस ब्रेक थ्रू या नवीन सिरीजमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण बिझनेस ब्रेक थ्रू या सिरीजमध्ये लिगल ड्यू डिलिजन्समध्ये आपण लिगल एंटिटी बघत आहोत. तर लिगल एंटिटी मधला आजचा जो एंटिटी आहे मित्रांनो, ती आहे लिमिटेड कंपनी किंवा पब्लिक लिमिटेड कंपनी. मित्रांनो, याच्यामध्ये काय होतं की जसं तुम्हाला माहिती, कंपनी फॉर्म करण्यात तुम्हाला मी सगळं सांगितलंय की कंपनी कशी फॉर्म होते. आता जेव्हा लिमिटेड कंपनीची मित्रांनो आपण चर्चा करतो किंवा लिमिटेड कंपनीची आपण जेव्हा फॉर्मेशनची गोष्ट करतो, तेव्हा त्याच्यामध्ये असं असतं की लिमिटेड कंपनी जेव्हा इस्टॅब्लिश होते मिनिस्टर ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या अंतर्गत, तर लिमिटेड कंपनी जी होते तिचे शेअर्स हे ट्रेड केले जातात. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये काय होतं की त्याचे शेअर्स ट्रेड केले जात नाही. त्याचे जे शेअर होल्डर त्याचे डायरेक्टर्स असतात आणि ते 100% त्याचे मालक असल्यामुळे ते कंपनीचे ओनर असतात. लिमिटेड कंपनीमध्ये काय होतं की जे शेअर होल्डर असतात ते कंपनीचे मालक असतात. ठीक आहे. ते ह्या ज्या शेअर्स असतात त्याचे ते ट्रेड केले जातात पब्लिक लिमिटेड कंपनीचे स्टॉक एक्सचेंज वरती. जसे आपण शेअर घेतो, टाटा वगैरे ज्या कंपन्या मोठ्या आहेत त्यांचे आपण शेअर्स वगैरे घेतो. त्याच्यामध्ये जे शेअर होल्डर असतात ते कंपनीचे मालक असतात आणि संचालक हे कंपनीची देखरेख करण्याचं काम करत असतात. आता हे जे लिमिटेड कंपनी असतात मित्रांनो, याचे स्वतःचे असेट्स आणि लायबिलिटी असतात. म्हणजे या कंपनीचे स्वतःच्या मालमत्ता असतात आणि स्वतःच्या यांच्या काही लायबिलिटी पण असतात. जसे कंपनीकडनी कर्ज घेतलेलं असतं किंवा कंपनीने बऱ्याच अशा डेव्हलपमेंटसाठी बऱ्याच गोष्टी केलेल्या असतात कर्ज स्वरूपात किंवा इक्विटीच्या स्वरूपामध्ये. तर हे ज्या गोष्टी असतात त्या लिमिटेड कंपनीचा जो दायरा आहे तो जास्त मोठा आहे, बरोबर ना. त्याच्यामध्ये त्या लिमिटेड कंपनीच्या म्हणजे त्याचं ऑपॉर्च्युनिटी जास्त आहे लिमिटेड कंपनीमध्ये. तर मित्रांनो, ह्या सगळ्या लिमिटेड गोष्टीचे जे फायदे आहेत मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला माहिती, जर लिमिटेड कंपनी फॉर्म करायची असेल तर त्याच्यावर डायरेक्टर लागतात. त्याचे शेअर्स असतात ते पब्लिक, काही शेअर्स असतात ते ट्रेड करण्यासाठी त्याच्यामध्ये ठेवलेले असतात आणि ते ट्रेड करतात. त्याचा डायरेक्टर हा त्याचा शेअर होल्डर असू शकतो आणि शेअर होल्डर देखील त्याचा डायरेक्टर बनू शकतो. म्हणजे एक व्यक्ती 2 रोल तिथे देखील प्ले करू शकतो. तर मित्रांनो, हा आहे याच्यामध्ये बेसिकली लिमिटेड कंपनीचा फॉर्मेशनचा फंडा. याच्यामध्ये काय आहे की फॉर्मेशन हे सगळ्या कंपन्यांचे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स करण्यात होतात. याच्यामध्ये डायरेक्टर असतात, त्यांना त्यांचं डीन काढावं लागतं. डीन काढल्यानंतर कंपनीचं नेम अप्रुव्हल होतं. नेम अप्रुव्हल झाल्यानंतर कंपनीचं मेमोरंडम ऑफ असोसिएशन आणि आर्टिकल ऑफ असोसिएशन हे लिहिले जातं. तर मेमोरंडम ऑफ असोसिएशन आणि आर्टिकल ऑफ असोसिएशन काय थोडक्यात बायलॉज आहे की कंपनी कशी कामकाज करेल, याचे डायरेक्टरचे रोल काय असतील, याचं बाकी म्हणजे याच्यामध्ये थोडक्यात ती घटना त्याची असते कंपनीची, त्या माध्यमातून हे जे कामकाज आहे ते सुरू केलं जातं मित्रांनो. तर हे लिमिटेड कंपनीबद्दल आहे मित्रांनो. तसं बघत लिमिटेड कंपनीबद्दल आपण खूप काय बोलू शकतो, खूप डेप्थमध्ये व्हिडिओ करू शकतो, पण तुम्हाला फक्त लिगल एंटिटी म्हणजे काय हे आपण सांगत आहोत. आणि त्याच्यामध्ये लिमिटेड कंपनी किंवा पब्लिक लिमिटेड कंपनी ही देखील एक लिगल एंटिटी आहे. तिथे स्वतःचं एक अस्तित्व असतं, तिथे स्वतःचा एक सीन नंबर असतो, कंपनी आयडेंटिफिकेशन नंबर, तिथं कंपनीचं स्वतःचं एक पॅन कार्ड असतं, ते कंपनीचं पॅन कार्ड असतं, स्वतःची तिच्या असेट्स आणि लायबिलिटीज असतात आणि तिचे जे शेअर्स असतात ते ट्रेड केले जातात. हे याच्यामधून मुख्य समजून घेण्याचं आहे मित्रांनो. जर तुम्हाला एखादी लिमिटेड कंपनी फॉर्म करायची असेल, याला स्टॉक एक्सचेंज वगैरे रजिस्टर करायचा असेल, तर हा जो नंबर आहे ना त्याच्यावर तुम्ही संपर्क साधा. आम्ही तुम्हाला लिमिटेड कंपनी सुरू करण्यासाठी मदत करू, तिला स्टॉक एक्सचेंज मध्ये लिस्ट करण्यासाठी मदत करू, तिची IPO बाजारात आणण्यासाठी देखील मदत करू. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच मित्रांनो. पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी नक्की तुम्ही आपल्या चॅनलला विजिट करा. तोपर्यंत जय भारत, जय संविधान, जागते रहो.